हॅलो एव्हरीवन, तुम्ही व्हाईट कॉलर जॉब असा शब्द ऐकला का हो? ऐकलाच असणार आहे. कोणी कोणी आपल्या मधला असतोच, तो म्हणतो की माझा व्हाईट कॉलर जॉब आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, फक्त व्हाईट कॉलर जॉब हा एकच जॉब नसून त्याचे 3-4 प्रकारही देखील आपल्याला बघायला भेटतात. तुम्ही म्हणशाल सर हे असं कसं? तर येस, आपल्याकडं नियर टू बी 4 याचे प्रकार पडत असतात. मग पहिला कोणता आहे तर रेड कॉलर जॉब, दुसरा आहे ब्ल्यू कॉलर जॉब, जो की तिसरा मी आता सांगितला तो व्हाईट कॉलर जॉब, आणि चौथा म्हणजे गोल्डन कॉलर जॉब. मग आता हा कशाच्या बेसिसवर डिफरन्शिएट होतो, किंबहुना याच्या मागे असलेली भूमिका काय असते? तर त्याच्या मागे एकदम सिंपल इकॉनॉमिकल लॉजिक असतं. बघा, जो व्यक्ती जिथं कार्य करतो तर त्या कार्याच्या असलेल्या क्षमतेनुसार किंवा कार्याचं जे काही स्वरूप असेल, तो जो काही कृती करतो तर त्याच्या बेसिसवर हा जॉब त्याला दिलेला जातो आणि त्याच्या बेसिसवर ते कॅटेगरायझेशन केल्या जातात. जसे की फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती आहे तो शेतामध्ये काम करतोय, राबतोय, तर त्याचा जो जॉब असणार आहे तो रेड कॉलर जॉब असेल. थोडंसं पुढे गेल्यानंतर एखादा व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये काम करतो, म्हणजेच मॅन्युफॅक्चर सेक्टर्समध्ये काम करतो, तर त्याला ब्ल्यू कॉलर जॉब म्हटलं जातंय. एखादा व्यक्ती थोडासा ऑफिसमध्ये जाऊन काम करत असेल, जसं IT क्षेत्र वगैरे, तर त्याच्यामध्ये काम करणारा व्यक्ती हा काय असतो, तो व्हाईट कॉलर जॉब असतो. आणि एखादा व्यक्ती तो डिसिजन मेकर्स मध्ये असतो, मोठमोठ्या कंपन्या हँडल करतो, तर त्याला म्हटलं जातंय गोल्डन कॉलर जॉब. मग हे ज्यावेळेस आपण बघतो तर त्याच्या मागचं असलेला इकॉनॉमिक्स काय सांगताय की आपल्या अर्थशास्त्रामध्ये जो व्यक्ती जिथं कार्य करतो तर त्याच्यानुसार त्याला हे डेझिग्नेशन दिलेलं असतं. जसं की आपल्या अर्थशास्त्राचं विभागणी ह्या 4 सेक्टर्समध्ये केल्या जाते: प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र आणि चतुर्थ क्षेत्र. त्याच्यामध्ये पुढचं आलेलं तो म्हणजे पंचम क्षेत्रही आहे, परंतु त्याच्यामध्ये असा प्रकारचा जॉब हे मिळवणं आणि ते थोडंसं अवघड असतं. त्यामुळं हे जे प्रकार आहे ते प्रकार तुम्ही नोंद करून घ्या. थँक्यू.